जय हिंद मित्रांनो, नमस्कार मित्रांनो। हा व्हिडिओ येणाऱ्या पोलीस भरतीसाठी पण असेल, जे विद्यार्थी पोलीस भरती करतायत, आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयवाढ संदर्भात तुम्ही बऱ्याच ग्रुपला बघत असणार की विद्यार्थी खूप प्रमाणात निवेदन देत आहेत। त्याच्यामध्ये पण होमगार्ड जे विद्यार्थी आहेत, जे होमगार्डमध्ये भरती आहेत, ते निवेदनाचं त्याचं प्रमाण खूप जास्त आहे। आणि जे जनरल विद्यार्थी जे आता वयमध्ये बसत नाही, पण त्यांनी गुजरात असेल, मध्य प्रदेश असे 2-3 राज्यांचा रेफरन्स देऊन बाहेर राज्यांमध्ये पोलीस भरतीला 38पर्यंत वयमर्यादा आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 33पर्यंत आहे। तर आपल्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की इथं पण बाकीच्या राज्यांसारखे 38पर्यंत वयमर्यादा करावी। यासाठी मग असं प्रत्येकाला वाटतं की होईल, आम्ही करू, पुढाकार घ्यावा लागेल। आणि जनरलवाले जे विद्यार्थी आहेत, तर तुम्ही मोठ्या प्रमाणात निवेदन द्या। आमच्या नाशिकतून पण या दादांनी पण निवेदन दिलेले आहेत, नाशिकतून बी काम चालू आहे। तुम्ही प्रत्येक जेवढ्या जिल्ह्यांमध्ये जेवढे तुमचे आमदार असतील, प्रत्येकाला निवेदन द्या। तुमचे लेटर जास्तीत जास्त पोचले पाहिजेत त्यांच्यापर्यंत, आमदारांपर्यंत, कारण त्यांना जाणीव झाली पाहिजे की आपण ह्या भरती तुम्हाला वयवाढ पाहिजेल आहे किंवा ती रास्त आहे, कारण की ऑलरेडी बाकी राज्यांमध्ये पण ते आहे। हातात बाई एखादा असेल, व्हिडिओ बनवत असेल, हा सर काय ज्ञान द्यायला काही लागतं तुम्ही कॅमेरासमोर, तर तसं नाही। इथून मागचे जे वयवाढचे आंदोलन झाले, तर पुण्याला मी स्वतः होतो, तू लागलेस तर बघू शकतो स्क्रीनला किंवा मागे तू व्हिडिओ बघून घे। मी स्वतः पुण्याला पण गेलो आहे, मुंबईला पण गेलो आहे विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी। तर आताही माझा सपोर्ट आहे। जेवढे विद्यार्थ्यांना वयवाढ पाहिजे असेल त्यांना RS अकॅडमीतर्फे पूर्ण सपोर्ट आहे। आणि जिथं जिथं गरज भासेल तिथं मी नक्कीच येईल। तुम्ही जिथं कुठे आंदोलन करणार, फक्त एक मला तुम्ही बोलवायची बी गरज नाही, मला समजल्यास मी तिथे येऊन जाईल आणि तुमच्यासाठी जेवढी मदत होईल तेवढी करेल। मागच्या आंदोलनात पण केली नाही, आत्ता पण मदत करणार आहे। म्हणून हा व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आहे। मुकुल भाऊ असेल, राहुल असेल, तो इथला पालघरहून, जेही कोणी असेल, XYZ भरपूर विद्यार्थी, मुकुलने मागच्या भरतीत खूप मोठं काम केलेलं आहे। आणि आज जेव्हा मुंबईचा काळ रिझल्ट लागला आहे, त्याच्यात 89, 90, 91, 92चे विद्यार्थी पोलीस झालेले आहेत। हे का झालं? जर त्यावेळेस सर्वच जर म्हणत असते की जाऊ दे, होईल नाही, पण ती वयवाढ झाली, तर आज तुम्ही पोलीस तुमच्या 2 ते 3 पिढ्यांचं प्रगती झालेली आहे समजा तुम्ही। मग आता ह्याच पद्धतीने आत्ता पण लढा, आत्ता पण निवेदन द्या, आत्ता पण आंदोलनाची वेळ आहे, ते आंदोलन करा, कारण की वेळ आहे। भरती लवकरात लवकर आहे, मिटिंगा चालू आहेत आणि भरती होणार आहे। म्हणून जे नवीन विद्यार्थी, तुम्हाला पण पॉझिटिव्ह राहा, आणि जेवढे जुने विद्यार्थी आणि जुन्या विद्यार्थ्यांना नवीन विद्यार्थ्यांनी मदत करा, ही सर्वात विनंती आहे। अजून वेळोवेळी मी तुम्हाला माहिती देतच राहील कशा पद्धतीने ज्या मागती भरतीमध्ये परत एकदा मुकुल, जी कोणी टीम असेल, सर्व टीम असेल, त्यांचे खूप खूप आभार। तुम्ही आज गरिबाच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट जॉबमध्ये जाण्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं, कारण तुम्ही आंदोलनाला खूप मोठा। आणि आता अशाच पद्धतीने जे राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांनाही तुम्ही सपोर्ट करा, हीच विनंती आहे। RS अकॅडमी तुमच्या पाठीशी कायम असेल। काही डाऊट असेल तर खाली कमेंटमध्ये करा, तुम्ही नक्कीच तुमच्या कमेंट वाचून त्याच्यावर व्हिडिओ बनवेल, आणि ज्याच्यात माझ्या तेवढे प्रश्न सुटतील तेवढे नक्कीच सुटणार। त्यानंतर वनरक्षक भरतीवाले विद्यार्थी माझ्या ग्रुपला सर्वात जास्त कमेंट त्याच असतात, दादांनो तुम्ही थोडंसं दम धरा, येईल आपली पण वेळ येईल। आणि कशा पद्धतीने भरती पुढच्या प्रोसेस असतील तर नक्कीच जे कोणी असं नाशिकमध्ये असेल तर गोल क्लबला आपलं ग्राउंड चालू आहे, सायंकाळी 4:30 वाजता ग्राउंड असतं, तर ग्राउंडला नक्की या। फी फक्त 500 रुपये आहे, आणि जर तुमच्या ग्राउंडमध्ये इम्प्रूव्हमेंट नाही झाली, तुमची फी वापस देण्यात येईल, एवढी गॅरंटी, कारण की आम्ही आमच्या कामावर विश्वास ठेवतो। म्हणून परत सांगतो, वयवाढ संदर्भात RS अकॅडमीचा पाठिंबा आहे, आणि जिथे जिथे मदत लागेल तिथे मी नक्कीच हजर राहील। चला, काही डाऊट असेल तर कमेंट करा मित्रांनो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।